राज्यामध्ये 84 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. कोरोना रुग्णांची संख्या 681 वर, तर मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 411. मागील 2 दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागेवर रेंगाळले. पुढील काही दिवस संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहणार. 12 जून नंतर संपूर्ण राज्यामध्ये पाऊस सक्रिय राहील, हवामान खात्याचा अंदाज. राज्य सरकारकडून पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेमध्ये आता कपात. 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मिळणार मदत. इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना वर्षातून 2दा वेतनवाढ. 26,000 कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याचा निर्णय. कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकीमध्ये निर्णय. कुख्यात गुंड छोटा राजनला जामीन देण्यास विशेष न्यायालयाचा नकार. 20 वर्षांपूर्वीच्या शस्त्रसाठा प्रकरणामध्ये जामीन नाही. राजन 2015 मध्ये अटक झाल्यापासून न्यायालयीन कोठडीमध्ये. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 200 रुपयांची वाढ, तर चांदी 2000 रुपयांनी घसरली. चांदीचे दर आता 97,500 रुपये प्रति किलोवर. आरटी अंतर्गत 2025-26 या वर्षासाठी प्रवेशास 9 जूनपर्यंत मुदतवाढ. मुंबईतील 2094, तर राज्यामधील 20,790 जागा रिक्त. आयटीआय ऑनलाईन प्रवेशाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद. 1 लाख विद्यार्थ्यांनी आयटीआयसाठी नोंदणी केली. 5 दिवसामध्ये 35,128 विद्यार्थ्यांनी भरले पसंतीक्रम. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 15 जून रोजी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा एकाच सत्रामध्ये घ्यावी. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. 2 सत्रामध्ये परीक्षा घेतली तर गोंधळ होईल, न्यायालयाचं म्हणणं.